आपलं घर म्हणजे आपल्याला ऊर्जा मिळवून देणारं स्थान, जिथे आपण प्रचंड ऊर्जा स्वतःमध्ये भरून घेतो, आराम करतो, शांत होतो. घरामध्ये काही कोपरे असे असावेत, जे आपल्याला मायेची ऊब देतील, जिथे आपल्या भरपूर आठवणी सामावलेल्या असतील. घराच्या ह्या सर्व भिंती आपल्या वेगवेगळ्या छटा बघत असतात. कधी आपण स्वतःवर काम करतो, तर कधी आपण नैराश्याचा शिकार होतो. कधी आपली प्रगती, कधी आपलं यश, कधी आपली अधोगती, सगळ्या गोष्टी या भिंती स्वतःमध्ये सामावून घेतात. शांतपणे आपल्याला बळ देत राहतात. आपलं रक्षण करत राहतात. माझ्या घरातला हा कोपरा, जिथे बसून मी छान-छान व्हिडिओज शूट करते, भरपूर वाचन करते. सकाळी उठल्या-उठल्या इथे येऊन बसायचं या टेबलवरती मस्त पुस्तक आणि चहाचा कप आणि मी. काय मजा येते म्हणून सांगू. त्याशिवाय दिवसाला सुरुवात झाली आहे असं वाटतच नाही. मनात येणारी प्रत्येक गोष्ट इथे बसून जेव्हा मी कागदावर उतरवते, तेव्हा कुठे मन शांत होतं. घरातील प्रत्येक कोपऱ्याची एक वेगळी गोष्ट आहे. प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक वेगळा दिवा आहे, जो मला वेगवेगळ्या पद्धतीने प्रेरित करतो, माझ्यामध्ये ऊर्जा भरतो. घराची स्वच्छता करणं म्हणजे माझ्यासाठी सुख. असं वाटतं की मन हलकं होतंय. मनातला सगळा कचरा निघून जातोय. या धुळीप्रमाणेच. आजूबाजूला दिसणारे वेगवेगळे रंग नेहमी मनाला प्रसन्न करतात. हे सर्व रंग नेहमी ताजेतवाने वाटावे म्हणून सतत मी प्रयत्नात असते. आणि हे प्रयत्नच मला सकारात्मक ऊर्जा देतात. सतत सकारात्मक राहण्यासाठी काय लागतं? या अशा छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आपल्याला बळ देतील. माझी सकाळ तशी जरा उशिराच सुरू होते. दुपारपर्यंत कामं छान चालू असतात. पण दुपारी 4:30-4च्या दरम्यान चहाचा ब्रेक तर लागतोच. टपरीवरचा चहा तर आवडतोच. बऱ्याचदा आपण भटकंती करत असताना तो चहा घेतच असतो. पण घरातल्या चहाची मजा काही औरच असते. चहा शिजेपर्यंत बाल्कनीतली झाडं हाक मारत असतात. सकाळच्या वेळेला दुपारपर्यंत दरवाजे, खिडक्या घराचे बंदच असतात, कारण व्हॉईस ओव्हर करायचं असतं, शूट चालू असतात. त्यामुळे बाहेरचा आवाज आत येऊ द्यायचा नसतो. पण संध्याकाळी चहा घ्यायच्या वेळेला मात्र ही झाडं हाक मारतात. मध्ये थोडे दिवस गावी गेले होते आणि परत येऊन पाहिलं तर झाडांवरती थोडासा रोग पडला होता. म्हणून झाडांचं जरा कटिंग केलंय. त्यामुळे जरा बाल्कनीमध्ये मोकळं-मोकळं वाटतंय. कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष झालं, की तिथे धूळ ही बसणारच. त्यामुळे सतत सगळीकडे हात फिरवत राहायचं. घरामध्ये सुद्धा आणि आपल्या विचारांवरती सुद्धा, आपल्या मनावरती सुद्धा. प्रेमाने जेव्हा आपण आपल्या मनावरती हात फिरवतो, शांत बसून स्वतःला समजावतो, स्वतःशी बोलतो, त्यावेळेला आपण स्वतः ऊर्जेने प्रेरित होतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, जितके आपण स्वतःशी संवाद साधतो, तितकी आपली रोगप्रतिकारक शक्ती ही वाढते. आणि म्हणून घरामध्ये अशी एकतरी जागा असावी, जी आपल्याला स्वतः जवळ घेऊन जाईल. जिथे बसून आपण स्वतःशी भरपूर संवाद साधू. कारण आपल्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग म्हणजे स्वतःशी योग्य आणि सकारात्मक संवाद साधणे हाच आहे. जर आपण घरामध्ये छान आणि सकारात्मक विचार करायला लागलो, तर 100% घरात येणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंबातला सदस्य तसाच सकारात्मक विचार करू लागेल. आणि म्हणूनच तुम्ही घरात असताना किती छान वावरताय, किती छान विचार करताय, किती छान तुमचे व्हायब्रेशन्स आहेत, हे खूप गरजेचं आहे. कारण त्यानेच तर आपलं आयुष्य छान, सुंदर आणि सकारात्मक होऊ शकतं. एक अशी जागा जिथे बसून तुम्ही रोज प्राणायाम करता, ध्यान करता. ती जागा नेहमीच सकारात्मक ऊर्जेने भरलेली असेल आणि ती प्रत्येकाला, तुम्हाला नेहमी सकारात्मकता देईल. ती जागा नेहमी रंगीबेरंगी आणि अट्रॅक्टिव्ह असावी असं मला नेहमी वाटतं. रोज सकाळी उठल्यानंतर निदान 5 मिनिटं तरी आपण इथे बसून दीर्घ श्वसन केलंच पाहिजे.
कारण आपले श्वासच आपल्यावरती उपचार करतात. आणि हो, अगदी चित्रासारखंच घर असायला पाहिजे असं काही नाहीये. घरामध्ये पसारासुद्धा हवा. जर घरामध्ये लोकांचा वावर असेल, काही ना काहीतरी आपण घरामध्ये करत असू, तर 100% घरात पसारा हा होणारच. तो पसारा आवरणं, तो पसारा करणं, यामध्ये सुद्धा एक वेगळी मजा आहे, नाही? स्वच्छता आणि पसारा या 2 वेगळ्या गोष्टी. स्वच्छता तर घरामध्ये असायलाच पाहिजे. पसाऱ्याचं काय? कधी तो असतो, कधी नसतो. छान-छान गोष्टींचा पसारा जर घरामध्ये असेल, तर आपण स्वतः कायमच नवीन-नवीन स्किल्स आणि गोष्टी शिकत राहू. छान रंगीबेरंगी पेन जर आपल्यासमोर कायम असतील, तर त्याने काहीतरी लिहावं असं वाटेलच की. आणि मग आपण लिहायला बसलो, की मनातल्या भावना बाहेर पडतील. हा आहे माझा लिखाणाचा आणि क्रिस्टल हीलिंग घेण्याचा कोपरा. जिथे बसून मी माझ्या भावना भरपूर व्यक्त करते, लिहिते. वेगवेगळे वर्कशॉप्स इथे बसून डिझाइन होतात. इथे बसून काउन्सेलिंग सेशन्स मी घेते. आणि म्हणून हा कोपरा कायम मला सकारात्मक गोष्टींनी भरपूर ठेवायचा असतो. कारण इथे बसल्यानंतर ज्यावेळेला समोरच्या व्यक्तीला बळ द्यायचं असतं, समुपदेशन करत असताना समोरच्या व्यक्तीतली प्रचंड नकारात्मकता बाहेर खेचून काढायची असते, त्यावेळेला हे असं सराउंडिंग असणं खूप जास्त गरजेचं आहे. समजा आपल्यासमोर पुस्तकांचा पसारा असेल, तर नक्कीच ती पुस्तकं आपल्याला बोलावतील आणि कधीतरी आपल्याला वाटेल ना, की 2 पानं वाचून तरी बघावीत. आणि म्हणून सतत आपल्याला आपल्या समोर वेगवेगळ्या छान-छान गोष्टी दिसत राहाव्यात. हा अट्टहास माझा कायम असतो. प्रत्येक रूममध्ये एक पुस्तक, प्रत्येक रूममध्ये एक डायरी ही असतेच असते. घरात जर लहान मुलं असतील, तर लहान मुलांच्या खेळण्यांचा पसारा असू शकतो. जर आजी-आजोबा घरामध्ये असतील, वृद्ध लोक घरामध्ये असतील, तर छान-छान आध्यात्मिक पुस्तकं, जपमाळ, त्यांना आवडणाऱ्या अनेक गोष्टींचा पसारा होऊ शकतो. पण हाच पसारा घरातलं घरपण जिवंत ठेवतो. अनेक आठवणी घरामध्ये साठवत असताना प्रत्येक घरामध्ये पुस्तकांचं कलेक्शन असायलाच पाहिजे. जी पुस्तकं आपल्याला जगायला शिकवतील. पुस्तकी ज्ञान खऱ्या आयुष्यामध्ये आपल्याला जगायला मदत करत नाही. त्या सगळ्या पुस्तकांच्या गोष्टी, त्या सगळ्या वाचायला आणि लिहायलाच बऱ्या, असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं बरं का. पण मला असं वाटतं, की ही पुस्तकं आणि त्यातलं ज्ञान आपण जर योग्य पद्धतीने प्रॅक्टिकल लाईफमध्ये घेऊन आलोत, तर नक्की आपलं आयुष्य बदलेल.